मनपाच्या शाळा क्रमांक 17 येथील इमारतीची दुरावस्था. भाजपचे शहर चिटणीस महेंद्र शिंदेंनी आणला सर्व प्रकार समोर. कोट्यावधी रुपये खर्च करून स्वच्छ भारत अभियान राबवले जात असतानाच या स्वच्छ भारत अभियानाचे 3:13 वाजल्याचे गुलमोहर विहार कॉलनी परिसरातील मनपा शाळा क्रमांक 17 येथे दिसून आली. सातपूर शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. अनेक गल्लीबोळातही कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील स्वच्छता होत नसून स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. तर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचे महत्त्व सर्वसामान्य पटवून देण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध कार्यक्रम राबविले जातात. परंतु त्याच नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी अत्यावश्यक असलेली स्वच्छतागृह सुस्थितीत ठेवण्याकडे प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मनपाच्या समाज मंदिर शाळा क्रमांक 17 येथे 4थी ते 5वीच्या विद्यार्थ्यांची शाळा भरवली जाते. या शाळेमध्ये असलेल्या स्वच्छतागृहाची पूर्णतः दुर्दशा झाली आहे. गलिच्छ व तुटके शौचालय, सडकी पत्र्याचे गंजलेले दरवाजे आणि दुर्गंधी पसरलेला व कित्येक दिवसांपासून स्वच्छ होत नसलेल्या स्वच्छतागृहाचा वापर येथील विद्यार्थ्यांना नाक मुठीत धरून सहन करावा लागतोय. ही बाब भारतीय जनता पार्टीचे शहर चिटणीस महेंद्र शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी यावेळी ॲडव्होकेट महेंद्र शिंदे, बबलू पाटील, दत्तू ढोकले, शुभम तिवारी, विशाल साळवे, दादा आरोटे, दत्ता माळुदे, सचिन पाटील, धीरज कोलबे, टिंकू पांडे, सिद्धार्थ खोचे आदी जणांच्या शिष्टमंडळासह शाळेला भेट देत पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. शिंदे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. येत्या 8 दिवसात या स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छता न झाल्यास विद्यार्थ्यांना पालिका मुख्यालयाच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा महेंद्र शिंदे यांनी दिला आहे. त्यांनी सकाळी बोलवलं की ओपन स्पेस जो आमचा आहे तो डेव्हलपमेंटसाठी मान्य जे सीमाताई हिरे आहे त्यांना त्या संदर्भात काही आपल्याला ते डेव्हलपमेंट करता येईल का, तर ते बघण्यासाठी आम्ही इथे आले असता आम्ही बघितलं की बाजूलाच महानगरपालिकेची इथं गेल्या 15 वर्षापासून शाळा आहे. तर शाळेतली काही मुलं मागच्या बाथरूममध्ये काही करत होती, ती पाणी घेऊन काही ते स्वच्छ करत होती. तर जाऊन बघितलं तर तिथे लक्षात आलं की ते बाथरूम अक्षरशः वाईट कंडिशनमध्ये आहे, तिथे एवढी दुर्गंधी आहे. आणि त्याचबरोबर शाळेमध्ये आलो, मग शिक्षकांशी बोललो. तिथे लक्षात आलं की बघा इथे ही जी कंडिशन आहे, इथे खिडक्या तुटलेल्या आहे, काही गज बाहेर निघालेल्या आहे, बेंचेस बॅड कंडिशनमध्ये आहे. त्याचबरोबर इथे लाईटसुद्धा नाही आहे. म्हणजे महानगरपालिकेची जी शाळा आहे ती गेल्या 15 वर्षापासून इथं आहे नाही. इथे कुठलीच मुलांना सुविधा नाही, संरक्षण भिंत नाही, वॉल कंपाऊंड नाही, इथे कोणी म्हणजे वॉचमन नाही किंवा मुलांकडे लक्ष ठेवण्यासाठी. आणि त्याचबरोबर इथे बघितलं असेल पुढे ते पाणी पण लिकेज होतं आहे. आज डेंग्यूचा पूर्ण नाशिक शहरावर किती प्रभाव होता हे आपण सर्वांनी बघितलं आहे. आणि इथं जे पाणी लिकेज आहे, इथे जे पाणी लीक होते, ह्या कुठल्या अधिकारी हे करतात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर ह्या शाळेला लवकरात लवकर ह्या सर्व सुविधा पुरवल्या पाहिजे. आणि त्या जे कोणी अधिकारी असतील त्यांनी त्यांची मुलं ह्या शाळेत टाकावी ना. इथे कामगारनगर परिसरातील इथे बाजूचे गोरगरिबांचे मुलं येतात, ते इथं शिकतात, त्यांना इथं शिक्षण भेटतंय का, ते इथं त्यांचं आरोग्य धोक्यात आहे हे महानगरपालिकेने पाहावं आणि लवकरात लवकर ह्यावर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर आम्ही याच्यावर तीव्र आंदोलन करू. त्याचबरोबर जेव्हा महानगरपालिकेची शाळा जेव्हा संपते दुपारून इथे मुलं येतात जी इथं बाजूलाच देशीचं दुकान आहे. आता कलेक्टर साहेबांनी ते देशीचे परवाना कसा काय दिला? इथे 25 मीटरलाच देशीचं दुकान आहे. आणि त्याचबरोबर तिथले लोक बाटल्या घेऊन इथे येऊन बसतात, इथं दारू पितात आणि सकाळी इथं वर्ग भरतो. ही जर परिस्थिती आपल्या ह्या नाशिक शहरामध्ये अशी असेल तर इथं आयुक्त साहेबांनी इथं लक्ष दिलं पाहिजे. आणि आम्ही आयुक्त साहेबांना लवकरच भेटून या संदर्भात निवेदन देणार आहोत. नाशिक शहरातील सर्व शाळा डिजिटल आहे, पण इथे तर लाईटच नाही आहे भाऊ. त्या संदर्भात तुम्ही बघितलं असेल तर इथे बेंचेसची कंडिशन. स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.